फ्रँचायझिंग मध्ये लोकांना असं वाटतं की आपल्याकडे कोणीतरी येईल आणि ही विल टेक माय फ्रँचायझी आणि तो व्यवसाय चालवेल आणि तो व्यवसाय वाढवेल. पण बऱ्याचदा असं नसतं. बऱ्याचदा लोकांकडे काहीतरी एक्सेस एक कॅपिटल असतं आणि त्यांना असं वाटतं की आपण एका कुठल्यातरी नवीन बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करूया आणि ते इन्व्हेस्ट करतात. पण त्या बिझनेसमध्ये चालवण्यामध्ये त्यांच्याकडे वेव्हलेंथ नसते किंवा बँडविड्थ नसते किंवा त्यांना अनुभव नसतो. तर एक फ्रँचायझी योग्य निवडणं हे पण महत्त्वाचं आहे. तर तो कसा निवडावा? 100% कारण भरपूर लोक तिथेच चुकतात आणि तिथेच चुकलं नाही पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर हवा असतो फ्रँचायझिंगमध्ये, नॉट अन इन्व्हेस्टर. तुम्ही जर इन्व्हेस्टर घेतलात ना, तर तुमचं आणि त्याचं नातं बिघडणारच, नक्कीच बिघडणार. कारण त्याच्या अपेक्षा अशी आहेत की मी पैसे लावलेत, आता मला पैसे आले पाहिजे. पण बिझनेसला ग्रोथ करण्यासाठी जेव्हा तुम्ही फ्रँचायझिंग करता, तेव्हा तुमचा फ्रँचायझी जो आहे, ही नीड्स टू बी अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर हुज वर्किंग शोल्डर टू शोल्डर विथ यू. खांद्याला खांदा लावून तो काम करणार आणि त्याला ट्रेन करणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्सपेक्टेशन्स मॅनेजमेंट. एका फ्रँचायझर आणि फ्रँचायझीच्या रिलेशनशिपमध्ये जर तुम्ही ते राईट एक्सपेक्टेशन्स नाही मांडले ना, तर ते नातं बिघडणार, ते खराब होणार आहे. त्या फ्रँचायझीला पैसे लावावे लागतील, लक्ष लावावं लागेल आणि काम देखील करावं लागेल, तरच त्याला फ्रँचायझी देणं महत्त्वाचं ठरतं. एखाद्या फ्रँचायझीला तुम्ही फायनान्शियल डिस्काउंट दिलं तर चालेल, पण जर तुम्हाला असं वाटलं की हा ग्रोथमध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकेल, तर ते कॉम्प्रोमाइज करून सौदा केलेलं चालेल. पण एखादा फ्रँचायझी जो फक्त पैशाच्या जोरावर तुमच्याबरोबर जुळतोय, तर तो तुम्हाला भविष्यात उपयोगी नाही पडणार. मग त्याचा तुम्हाला काहीच फायदा नाही. तर यू रिअली नीड टू चूज फ्रँचायझी. कारण फ्रँचायझेबल कधी होतं? जेव्हा तुमचं ब्रँड इज अ व्हिजिबल नोन ब्रँड, जिथे लोकांना तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस हवे आहेत. म्हणून तुम्ही एक फ्रँचायझी निर्माण करतात, सो दॅट युअर एक्सपांडेड मार्केट कॅन बी टेकन केअर ऑफ. मग त्याच्यामध्ये जर त्या फ्रँचायझीने ऑपरेशनल लक्ष जर नाही दिलं आणि तुमची ॲज अ फ्रँचायझर अशी अपेक्षा आहे की ते लक्ष देणार, तर तो जर मिसमॅच झाला ना, तर तुमच्या फ्रँचायझीच्या लोकेशनवर बिझनेस बिघडणारच. परंतु तुमचे जे प्रिन्सिपल आउटलेट्स आहेत ना, तिथे पण तुमचा गुडविल बिघडेल आणि ते तुम्हाला नाही परवडणार. लॉस्ट मनी कॅन बी अर्न बॅक, पण लॉस्ट गुडविल अर्निंग इट बॅक इज अ व्हेरी लॉंग प्रोसेस. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर चटके लागतील. तर यू हॅव टू बी व्हेरी कॉशियस. मी अशा मताचा आहे, हे माझं मत आहे, की सर्व्हिसेसच्या बिझनेसमध्ये फ्रँचायझिंग कधीच नाही करावी. अच्छा. आणि प्रोडक्टच्या बिझनेसमध्ये नेहमी फक्त फ्रँचायझिंग करावं. कारण प्रोडक्टच्या बिझनेसमध्ये ना, त्या प्रोडक्टच्या क्वालिटीबद्दल तुम्हाला गॅरंटी असते, कारण तुम्ही मॅन्युफॅक्चर केले ते. पण एका सर्व्हिसेस सेक्टरमध्ये प्रॉब्लेम कुठे येतो? तुमच्या फ्रँचायझीनी जर कॉर्नर्स कट करायला सुरू केलं, म्हणजे AC नाही चालवणार, 50,000चा स्टाफ लागतो तर 30,000 रुपयाला स्टाफ आणलाय, ट्रेनिंगमध्ये महिन्याला ₹1,00,000 खर्च करायचे असतात तर तो ₹25,000 खर्च करतोय, लोकेशन जर प्रीमियम असला पाहिजे तर तो सेमी प्रीमियम लोकेशन निवडतोय. अशा जर चुका घडत गेल्या ना, तर इट विल रुईन युअर ब्रँड. इट विल रुईन युअर ब्रँड. तर सर्व्हिस स्टँडर्ड्स मध्ये ना तुम्हाला मॉनिटरिंग कंटिन्यूस लागते. तर सर्व्हिस स्टँडर्ड्स किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये फ्रँचायझिंग करणं इज नॉट व्हेरी कम्फर्टेबल अनलेस यू आर व्हेरी कॉन्फिडंट अबाउट युअर सिस्टम्स अँड प्रोसेसेस बिंग इन प्लेस. तर गोष्ट वेगळी आहे. परंतु जर तुम्हाला एखादा प्रोडक्ट विकायचा असेल ना, तर बेधडक आणि बिंदास फ्रँचायझिंग करा. कारण तिथे कस्टमरचा एक्सपिरियन्स तुमच्या प्रोडक्टला असणार आहे. आणि इट शुड बी अ सेल परचेस ट्रान्झॅक्शन काइंड ऑफ अ फ्रँचायझिंग. म्हणजे हा मी प्रोडक्ट विकतोय आणि कोणतरी येऊन तो प्रोडक्ट विकत घेतोय, दॅट्स अबाउट. तर तसं जर असलं ना, तर प्रोडक्ट बिझनेसमध्ये फ्रँचायझिंग करणं फायदेशीर असतं. आणि सिस्टम्स अँड प्रोसेसेस असले ना, तर फ्रँचायझिंग फायदेशीर असतं इफ इट इज सर्व्हिस इंडस्ट्री. फॉर एक्झाम्पल, मॅकडॉनल्ड्स, पिझ्झा हट, नाउ दीज आर ऑल चेन्स. Starbucks, these are all chains. They work as per a system. Their SOP is strong, and stronger than their systems is their training. Every person in the team performs in a specific particular way. तर तुम्हाला हे करणं अत्यंत गरजेचं आहे. सर्व्हिसेसमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही लॉरेन्स अँड माया बघू शकता. तर लॉरेन्स अँड मायामध्ये तुम्हाला सर्व्हिसेस आउटस्टँडिंग मिळणार. दे डोंट फ्रँचाइज दो, इट इज ऑल देअर ओन आउटलेट्स. पण सर्व्हिसेसमध्ये ट्रेनिंग प्लेज अ व्हेरी क्रिटिकल रोल. तर तुमची ट्रेनिंग इन प्लेस असली ना, तरच तुम्ही त्याला फ्रँचायझिंग करू शकता. जसं मी तुम्हाला रेस्टॉरंटचे ब्रँडची नावं दिलेली. तर ऑल दीज मॅटर अ लॉट. देअर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर इज सो स्ट्रॉंग, सो वेल मॉनिटर्ड अँड सो सपोर्टेड की चुकून सुद्धा चूक होण्याची गुंजाईश नाही. ग्रेट. आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये तुम्ही जर मॅरियट बघितलं,
ऑबरॉय बघितलं, ताज बघितलं, तर ऑल दिस ब्रँड्स, दिस आर हेवी सर्व्हिस ओरिएंटेड ब्रँड्स, बट दे हॅव सच स्ट्रॉंग सिस्टम्स इन प्लेस की एव्हरी एक्सपिरियन्स ऑफ yours is going to be a phenomenal experience. Phenomenal experience. Without that, you should not step into franchising a services sector product brand. करेक्ट करेक्ट आणि प्रोडक्टमध्ये प्लीज तुम्ही फ्रँचायझिंग करा. करेक्ट. तो तुम्ही राईटली म्हणालात की मोठे मोठे जे ब्रँड आहेत ते फ्रँचायझी देताना ना फ्रँचायझीचा इंटरव्ह्यू घेतात हो, आणि it is इट्स अ by- व्हेरी स्ट्रिंजंट प्रोसेस. आणि इट इज बाय ॲलोकेशन, Yes. इट इज नॉट बाय जस्ट बिकॉज यू हॅव द कॅपिटल यू विल गेट द फ्रँचायझी, असं नसतं. गाडीचे डीलर पण तसे असतात. हो गाडीचे जे डीलर्स असतात त्यांना पण स्ट्रिक्ट स्क्रुटिनी आहे, डिपॉझिट अमाऊंट्स आहेत, पेनल्टी अमाऊंट्स आहेत, त्यांना बेअर मिनिमम इन्व्हेंटरीमध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं, Yeah. त्यांना रोटेशन करावं लागतं इन्व्हेंटरीचं, करेक्ट कस्टमर सॅटिस्फॅक्शन स्टँडर्ड्स मेंटेन करावे लागतात, ते लोक ते मॉनिटर करतात. Correct. सो दिस आर ऑल व्हेरी स्ट्रिक्ट नॉर्म्स. आणि लाईक वशिला लागतो चांगल्या प्रोडक्टच्या फ्रँचायझी घेण्यासाठी, फक्त पैसा लागत नाही आणि फक्त काम करायची इच्छा लागत नाही, तर वशिला पण लागतो, राईट. तर तुम्हाला ते टेरिटरी मिळतं. कारण अ ग्रेट ब्रँड हॅज गॉट मोर डिमांड देन व्हॉट दे कॅन सप्लाय. येस. सो द पीपल आर गोइंग टू डील विथ देअर ब्रँड आर ॲब्सोल्युटली सिलेक्टेड. ते आपण लग्नाला मुलगा किंवा मुलगी शोधतो त्या प्रकारचे कार्यक्रम आहेत ते. करेक्ट. They are so stringent because it is like a marriage. I work with and for Konark Cancer Foundation. It's a foundation which takes care of cancer patients. If you know anyone suffering with cancer, then we at Konark Cancer Foundation can connect the person with the right resources and facilities to ensure that the right time, right treatment reaches the patient. Whether it is connecting the resources or providing resources to the cancer patient, we do it all. It also includes support for accommodation in the city of Mumbai. We are associated and connected and networked with the right resources, the right doctors, and the right hospitals. We can bring all of this on a table to you so that it is convenience for you. Whether it is guidance, whether it is medical support, or whether it is operating procedures, our team facilitates every activity required for the patient and the support required for the family. We also connect you to the right NGOs and donors to ensure that you also get financial support and aid to whatever extent possible to ensure that the treatment happens and the life is saved. If you know of anyone who is suffering with cancer, please connect with us. The details are mentioned in the content below. Konark Cancer Foundation is an NGO. It's a not-for-profit organization, and we have lots of volunteers which support this good deed. So get in touch with us and help us to save lives. You too can be a part of this movement. Konark Cancer Foundation. Thank you so much.